नमस्कार, मी सुनीती साठे. वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे. वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते आपल्याला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भरकटलेपणा. सद्यस्थितीत संतांची गरज आहे. मानवी जीवनाच्या इतिहासात अनेक विचारवंतांनी अभ्यासपूर्ण विचार मांडले आहेत. मानवी इतिहासातील ज्ञान विज्ञान आपल्याला वेदांमध्ये आढळतं. हे ज्ञान उपनिषदांमार्फत आपल्यापर्यंत आणणारे सनतकुमार, याज्ञवल्क, शांडिल्य, अरुणी, दधीची या सर्वांच्या अंतःप्रेरणेचा आविष्कार आहे. कर्मकांड बाजूला सरून आत्मतत्वाकडे जाणारा विचार म्हणजे उपनिषदे. अनेक रहस्य उलगडताना दर्शने निर्माण झाली. उदाहरण योग दर्शन सांख्य दर्शनावर आधारलेलं आहे. कपिल मुनींनी सांख्य दर्शनात पुरुष आणि प्रकृती अशी द्वैत स्वरूपात मांडणी केली. योग दर्शनाने पुरुष आणि प्रकृती यांच्या पलीकडे परमात्मा मानला आहे. तो विश्वाचे मूळ कारण मानला आहे अशी मांडणी स्पष्ट केली. त्यातही पुढे श्रीकृष्णाने गीतेमध्ये वेदांचे सार सामावलेले ज्ञान सांगून एक महान तत्वज्ञान आपल्या समोर ठेवलं. जगाच्या पाठीवर कितीतरी संस्कृती होऊन गेल्या, कितीतरी महान तत्ववेत्ते होऊन गेले. त्या सर्वांनी या वेदांचा उपनिषदांचा त्या त्या साम्राज्यातल्या संस्कृतीमार्फत लोकांच्या कल्याणाचा मार्ग शोधून काढला. आपल्यासारख्या संसारात बुडालेल्या सामान्य माणसाला हे ज्ञान कसं समजणार? त्यातूनच मूळ संस्कृत भाषेत असलेलं ज्ञान लोकांना समजेल अशा बोली भाषेत आणण्याचा प्रयत्न झाला. गोरक्षनाथांच्या प्रेरणातून मग अनेक संत परंपरा तयार झाल्या. त्यापैकी संत कबीर, संत नानक, मीराबाई, संत तुलसीदास, संत नरसिंह मेहता, संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम यांनी त्या त्या काळातील लोकांना समजेल अशा साहित्याची निर्मिती केली. अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा मोडून काढण्याचा प्रयत्न केला. समाजाला भक्ती मार्गाची शिकवण दिली. आज आपल्याला भक्ती मार्गाचं महत्त्व सांगून जगण्याचा आणि स्वतःचा उद्धार करून घेण्याचा मार्ग त्यांनी सांगितला. याची गरज का भासली? तर माणूस सतत सुखाच्या मागे लागलेला. पैशाने सुख मिळते, धनधान्याने घर भरले की सुख मिळते. जेवढी पैशाची गरज आहे तेवढीच परमेश्वराचीही गरज आहे. हे काही माणसांनी समजून घेतलं नाही. अशा माणसांना धर्माचा अर्थही नीट समजला नाही. धर्म म्हणजे कुटुंबात परंपरेने चालत आलेल्या देवाधर्माच्या गोष्टी, रीतिरिवाज, रूढी, आपला वंश. धर्माकडे आपण भावनिक बुद्धीने पाहतो. त्याची श्रद्धा भाबडी असते. जे बुद्धिवादी श्रद्धाळू असतात ते धर्मशास्त्र जाणून घेतात, तत्वज्ञान समजून घेतात. खऱ्या सुखाकडे नेणारा तोच मार्ग आहे हे सांगण्यासाठी, शिकवणीसाठी गुरुशिवाय पर्याय नाही. देव, ईश्वर, परमेश्वर, परमात्मा हे शब्द आपल्याला दूरचे वाटतात. आपण आपल्या कल्पनेने सगळं उभं करतो, परंतु गुरु आपल्याला परमेश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग दाखवतो. या अफाट अशा विश्वाला नियमात बांधून चालणारा परमेश्वर आपल्यापासून दूर नाही, तर तो आपल्या जवळ आहे. याचं ज्ञान जेव्हा गुरुमार्फत, संतांमार्फत आपल्याला होतं, तेव्हा आपला उद्धार लांब नाही हे जाणवतं. अध्यात्मात प्रवेश झाला की सुखाची वळवळ बंद होते. सुख आपल्याला जवळच आहे,
त्याची जाणीव व्हायला लागते. आज संत महात्म्यांना ऐकायला कुणाला वेळच नाही. जास्त जर कोणाचं ऐकायचं असेल तर ते राजकारणी, पुढारी, नेते आणि माध्यम. कोणतं? तर सोशल मीडिया. आंदोलन, मोर्चे, उपोषण, सभा, भाषण, वार पलटवार यांनी बातम्यांची चॅनेल गजबजून गेलेली आहेत. मनोरंजन करणारी चॅनेल वास्तव सोडून कथा लिहित आहेत. लेखणी ही समाज प्रबोधनासाठी उचलली पाहिजे हा विचार केला जात नाही. या आत्ताचा कालखंड जेव्हा इतिहास जमा होईल तेव्हा या इतिहासातून कोणते विचारवंत नावाजले जातील? आपला देश नाही तर अनेक देशातील अनेक विचारवंतांची एक परंपरा सलग जगाला मिळालेली आहे. आता असे काय खास असेल? एक काळ सुवर्णकाळ म्हणून नावाजला गेला. एक काळ ब्रिटिशांच्या सत्तेवरचा सूर्य कधी मावळत नव्हता. पण हे सारं इतिहास जमा झालं. त्यातून शिकण्यासारखं खूप आहे. मुळात इतिहास हा मागच्या काळातल्या चुका सुधारण्यासाठीच वाचायचा असतो. तसं पाहिलं तर तुम्ही म्हणाल अनेक अंतराळ मोहिमा, ग्रह ताऱ्यांकडे झेप, अनेक असाध्य रोगांवर गुणकारी औषधं आणि भौतिक सुखाची रेलचेल या काळात झाली. डिजिटल युग निर्माण झालं. त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ताही आली. सगळं खरंय. नवे शोध, नव्याचा वापर माणसाची प्रगतीच दाखवतो. हे इतिहासात नोंदवलं जाईलच. तरच विचारवंत, तसंच विचारवंत आणि संत यांची समाजाला गरज आहे. सगळी सुख हातात आल्यामुळे माणसांचं भरकटणं थांबवण्यासाठी.